हम अपने अंदाज में मस्त रहते हैं, जरूरी तो नहीं हर किसी को पसंद। तर जय शिवराय मित्रांनो, आजचा व्हिडिओ आपण कॅपकट ॲपने एडिट करणार आहोत आणि कॅपकट ॲप डाउनलोड करण्यासाठी आपल्या टेलिग्राम चॅनलवर जायचं आहे। टेलिग्राम चॅनलची डिस्क्रिप्शनमध्ये आहे, तिथून तुम्ही जॉईन होऊन डाउनलोड करू शकता कॅपकट ॲप। कॅपकट ॲप डाउनलोड केल्यानंतर सुपर VPN लागणार आहे। सुपर VPN आपल्याला कनेक्ट करायचं आहे। कनेक्ट केल्यानंतर आता आपल्याला कॅपकट ॲप ओपन करायचं आहे। कॅपकट ॲप ओपन केल्यानंतर तुम्हाला असा इंटरफेस बघायला मिळणार आहे। तर आता आपल्याला न्यू प्रोजेक्टवर क्लिक करायचं आहे। न्यू प्रोजेक्टवर क्लिक केल्यानंतर बिटमार्कचा व्हिडिओ आपल्याला इथे ॲड करून घ्यायचा आहे। बिटमार्कचा व्हिडिओ ॲड करून घेतल्यानंतर आता आपल्याला तुम्हाला अशा प्रकारच्या बीट बघायला मिळणार आहेत। तर इथे पहिली आहे आणि इथे दुसरी सुरू होणार आहे मित्रांनो। आता आपल्याला इथे लक्ष द्यायचं आहे। तर इथे दुसरी सुरू झालेली आहे। तर आता आपल्याला व्हिडिओवरती क्लिक करायचं आहे आणि स्पीडवरती क्लिक करून कट मारायचं आहे। आणि इथे तिसरी सुरू झालेली आहे, तर इथे कट मारायचं आहे। आणि बघू शकता इथे चौथी सुरू झालेली आहे, इथे कट मारायचं आहे। आणि इथे पाचवी सुरू झालेली आहे, इथे एक मारायचं आहे। आणि इथे 6वी सुरू झालेली आहे, इथे एक मारायचं आहे। तर बघू शकता आपले समजे कट मारून घेतलेले आहेत। तर आता आपल्याला ह्याच्यात फोटो जो ॲड करायचे आहेत। फोटो ॲड करण्यासाठी आता आपल्याला ह्याच्यावरती व्हिडिओवरती क्लिक करायचं आहे आणि पुढे यायचं आहे। पुढे आल्यानंतर रिलीजचं ऑप्शन बघायला मिळणार आहे, त्याच्यावरती क्लिक करून फोटोजवर जायचं आहे। फोटोजवर गेल्यानंतर आता आपल्याला फोटो ॲड करायचे आहेत। तर आता आपल्याला फोटो अशा प्रकारचा ॲड करून अशा प्रकारचा 2 बोटानं झूम करून घ्यायचा आहे। तर अशा प्रकारचे आपल्याला फोटो बसून घ्यायचे आहेत समजे। तर मी फटफट बसून घेतो। ओके, तर मित्रांनो मी काय केलेलं आहे, अशा प्रकारचे कट मारलेले आहेत आपण आणि ह्याच्यात फोटो बसून घेतलेले आहेत। तर आता आपल्याला म्युझिक लावायचे आहे। म्युझिक लावण्यासाठी ऑडिओवरती क्लिक करून एक्सपोर्टवरती क्लिक करायचं आहे आणि आपल्याला बिटमार्कचा व्हिडिओ ॲड करून इम्पोर्टवरती क्लिक करायचं आहे। इम्पोर्टवरती क्लिक केल्यानंतर बघू शकता आपली सॉन्ग अशा प्रकारची लागलेली आहे। तर मित्रांनो आता आपल्याला PNG ॲड करायचे आहेत। PNG ॲड करण्यासाठी ओव्हरलीवरती क्लिक करून ॲड ओव्हरलीवरती क्लिक करायचं आहे आणि आपल्याला पहिली जी PNG आहे ती आपल्याला ॲड करून घ्यायची। तर अशा प्रकारची PNG आपल्याला अशा प्रकारची ॲड करून घेतल्यानंतर आता आपल्याला एकदा प्ले करून पाहायचं आहे कुठं काय आहे आणि आपल्याला ही ॲड करून घ्यायची आहे। ओके, तर मित्रांनो अशा प्रकारच्या PNG आपल्याला ॲड करून घ्यायच्या आहेत। ॲड करून घेतल्यानंतर आता आपल्याला काय करायचं आहे, इथे आपल्याला एक PNG ॲड करायची आहे। ही दिलेली आहे ती आपल्याला इथून आपल्याला आणि ह्याची साईज आपल्याला लास्ट लॉक करून घ्यायची आहे अशा प्रकारची आणि आपल्याला अशा प्रकारचं बॅक येऊन टाकायचं आहे। तर आता आपल्याला पहिले ह्याच्यावरती क्लिक करून ॲनिमेशनवरती जायचं आहे। ॲनिमेशनवरती गेल्या तर तुम्हाला आपल्याला झूम आउट नावाचं इफेक्ट ॲनिमेशन बघायला मिळणार आहे, ते आपल्याला ॲड करून घ्यायचं आहे। ते आपल्याला ॲड करून घेतल्यानंतर आता आपल्याला दुसऱ्या लेअरवरती यायचं आहे आणि ॲनिमेशनवरती जायचं आहे। ॲनिमेशनवरती गेल्यानंतर इनमध्ये आपल्याला एक इफेक्ट बघायला मिळणार आहे। तर आता आपल्याला ॲनिमेशनवरती आल्यानंतर आता आपल्याला इनवरती थांबून सिविंग राईट नावाचे ॲनिमेशन ॲड करायचं आहे आणि त्याच्या पुढे जाऊन ॲनिमेशनवरती गेल्यानंतर आपल्याला ॲनिमेशनवरती आल्यानंतर सिविंग बोट नावाचं इफेक्ट आपल्याला अप्लाय करायचं आहे। ॲनिमेशन अप्लाय करायचं त्याच्या पुढे आल्यानंतर आता आपल्याला काय करायचं आहे मित्रांनो, डबल आपल्याला ॲनिमेशनवरती जायचं आहे। आता तुम्हाला रॉक वर्टिकल नावाचा इफेक्ट बघायला मिळणार आहे, ते आपल्याला ॲड करून घ्यायचा आहे। ॲड करून घेतल्यानंतर डबल आपल्याला दुसऱ्या लेअरवरती येऊन ॲनिमेशनवरती जायचं आहे। ॲनिमेशनवरती गेल्यानंतर आता तुम्हाला रॉक हॉरिझॉन्टल नावाचं इफेक्ट अप्लाय करायचं आहे ॲनिमेशन आणि त्याच्या पुढच्यावरती येऊन ॲनिमेशनवरती जायचं आहे। ॲनिमेशनवरती गेल्यानंतर तर आता तुम्हाला सिविंग बोटन नावाचं इफेक्ट आपल्याला अप्लाय करायचं आहे ॲनिमेशन। तर आता आपल्याला ॲनिमेशन लावून घेतल्यानंतर आता आपल्याला इथे यायचं आहे। तर आता आपल्याला ट्रान्झॅक्शन इफेक्ट लावायचे आहे। ट्रान्झॅक्शन इफेक्ट म्हणजे या दोन्हीच्या लेअरमध्ये जो आहे त्याच्यावरती क्लिक करून आपल्याला काय करायचं आहे मित्रांनो, लाईट इफेक्टमध्ये आल्यानंतर फॅश नावाचा इफेक्ट बघायला मिळणार आहे। तर आता आपल्याला राईटवरती क्लिक करून ॲड करून घ्यायचं आहे। ॲड करून घेतल्यानंतर आता आपल्याला पहिल्यांजूट यायचं आहे। पहिल्यांजूट आल्यानंतर इफेक्टवरती क्लिक करून व्हिडिओ इफेक्टवरती जायचं आहे। व्हिडिओ इफेक्टवरती गेल्यानंतर आता आपल्याला जायचं आहे नाईट क्लबवरती। नाईट क्लबवरती आल्यानंतर आता आपल्याला व्हायब्रेशन फॅश नावाचं इफेक्ट बघायला मिळणार आहे, ते आपल्याला ॲड करून घ्यायचं आहे। ते ॲड केल्यानंतर आता आपल्याला त्याची साईज आपल्याला मित्रांनो इथपर्यंत ठेवायची आहे। तर आता आपल्याला जायचं आहे बॉडी इफेक्टवरती। बॉडी इफेक्टवरती गेल्यानंतर तर आपल्याला ह्या ऑप्शनवरती आल्यानंतर लाईटिंग आपल्याला इफेक्ट बघायला मिळणार आहे, ते आपल्याला ॲड करून घ्यायचं आहे। तर ॲड करून घेतल्यानंतर हे अशा प्रकारचं दिसणार आहे। तर आपल्याला ह्याची साईज लेन्स आहे आपल्याला इथपर्यंत ठेवायची आहे पहिल्या फोटोलोक ठेवल्यानंतर आता आपल्याला इथे एक इफेक्ट अप्लाय करायचा आहे। तर आता आपल्याला डबल इथे यायचं आहे। इथे आल्यानंतर आता आपल्याला काय करायचं आहे मित्रांनो, आता आपल्याला
व्हिडिओ इफेक्टवरती जायचं आहे. व्हिडिओ इफेक्टवरती गेल्यानंतर आता आपल्याला ओपनिंग क्लोईंगवरती यायचं आहे. ओपनिंग क्लोईंगवरती आल्यानंतर तर तुम्हाला इथे एक इफेक्ट बघायला मिळणार आहे टी व्ही ऑन नावाचं. तर ते आपल्याला ॲड करून घ्यायचं आहे. ते ॲड करून घेतल्यानंतर आता आपल्याला त्याची साईज इथपर्यंत ठेवायची आहे. बराबर इथपर्यंत ठेवायची आहे याची साईज आणि आपल्याला अशा प्रकारचं राहू द्यायचं आहे. तर आता आपल्याला यायचं बॉडी इफेक्टवरती गेल्यानंतर टॉकवरती यायचं आहे. टॉकवरती आल्यानंतर तर 2 नंबरचा जो इफेक्ट आहे तो आपल्याला अप्लाय करायचा आहे. अप्लाय केल्यानंतर ह्याची साईज आपल्याला इथपर्यंत ठेवायची आहे. इथपर्यंत ठेवल्यानंतर आता आपल्याला डबल जायचं आहे व्हिडिओ इफेक्टवरती. तर आता आपल्याला काय करायचं आहे, क्लोनवरती यायचं आहे. क्लोनवरती आल्यानंतर तर मित्रांनो आता आपल्याला यायचं आहे बॉडी इफेक्टवरती आल्यानंतर क्लोनवरती यायचं आहे. क्लोनवरती आल्यानंतर तर आता आपल्याला 3 नंबरवरती एक इफेक्ट बघायला मिळणार आहे. त्याच्यावरती क्लिक करायचं आहे आणि राईटवरती क्लिक करून ॲड करायचं आहे. तर अशा प्रकारचं ॲड करून घेतल्यानंतर आता आपल्याला ह्याची लेन्स आपल्याला इथपर्यंत ठेवायची आहे. इथपर्यंत ह्या फोटोला ठेवल्यानंतर आता आपल्याला काय करायचं आहे मित्रांनो, तर बघू शकता. तर आता आपल्याला या फोटोला ब्लॅक अँड व्हाईट करण्यासाठी आता आपल्याला काय करायचं आहे, त्या फोटोवरती क्लिक करायचं आहे आणि आता आपल्याला इथे एक ऑप्शन बघायला मिळणार आहे. तर ह्या ऑप्शनवरती क्लिक करायचं आहे. तर ह्या ऑप्शनवरती क्लिक केल्यानंतर आता आपल्याला अशा प्रकारचं दिसणार आहे. तर आता आपल्याला ह्याच्यावरती क्लिक करायचं आहे. ह्याच्यावरती क्लिक केल्यानंतर आता आपल्याला इथे अशा प्रकारचं कमी थोडं करून घ्यायचं आहे. तर अशा प्रकारचं करून घेतल्यानंतर आता आपल्याला इफेक्टवरती गेल्यानंतर इफेक्टवरती आपल्याला तर आता आपण ह्याला ब्लॅक अँड व्हाईट केलेलं आहे मित्रांनो. हे सोडायचं आहे. हे सोडल्यानंतर आता आपल्याला ह्याला ब्लॅक अँड व्हाईट करायचं आहे. ह्याला ब्लॅक अँड व्हाईट केल्यानंतर हे सोडायचं आहे त्याच्या पुढचं आणि ह्याला ब्लॅक अँड व्हाईट करायचं आहे. तर अशा प्रकारचं करून घ्यायचं आहे आणि तुमचा स्टेटस क्रिएट होणार आहे. तर आता आपला स्टेटस क्रिएट झालेला आहे मित्रांनो. आता आपल्याला काय करायचं आहे, आपल्याला शेअरच्या ऑप्शनवरती क्लिक करून आपल्या व्हिडिओला डाउनलोडिंगला सुरुवात करायची आहे. तर असेच व्हिडिओ पाहण्यासाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा, कारण की असेच व्हिडिओ मी ह्या चॅनलवरती आणत राहणार आहे. तर स्टेटस क्रिएट झालेला आहे. आपल्याला आता भेटूया दुसऱ्या व्हिडिओ. जय हिंद, जय महाराष्ट्र.